नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपलं या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवीन आगळा वेगळा विषय घेऊन येत असतो. म्हणून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करा. कारण आपले खूप नवीन नवीनच विषय असतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला नवीन विषय असतो. त्याच्यामुळे कृपया जर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आजचा विषय असा आहे मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे सौदी अरेबिया, दुबई, कुवेत या ठिकाणावरून आपण भारतात किती सोनं आणू शकतो, अथोराइज किंवा विदाऊट टॅक्स किती आणू शकतो. तर हा विषय आपला आज महत्वाचा विषय आहे. तसं तर भारतामध्ये सुद्धा सोनं प्युअरही मिळतं, पण दुबईचं सोनं लोक का घेऊन येतात किंवा कशा पद्धतीने आणलं जातं किंवा त्याला काय क्रायटेरिया आहे किंवा चांदी किती आणली जाते, कशा पद्धतीने याची डील होते किंवा कस्टमचा आणि सोन्याचा या ड्युटीचा काय संबंध. तर चला आपण पाहूया मित्रांनो की प्रथम तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी की दुबईमध्ये जवळजवळ 400 ते 500 दुकानं या ठिकाणी ज्वेलरीची आहेत. खूप मोठी मोठी शॉप्स आहेत. तर त्याच्यामध्ये एक रिंग आहे, म्हणजे हातातली अंगठी आहे, जी 64 किलोची आहे. तिची गिनीज बुक मध्ये नोंद झालेली आहे, म्हणजे एक वर्ल्ड रेकॉर्ड झालेले. तर चला आपण पाहूया ती. हे पहा मित्रांनो, हीच ती अंगठी जी 64 किलोची आहे. वेलकम बॅक जो पिक्चर होता त्यावेळेस अनिल कपूर आणि डिंपल कापडियाचा जो सीन इथे क्रिएट झाला होता, या ठिकाणी घेतला होता. हे पहा, तुम्ही त्याचं सर्टिफिकेट पण पाहू शकता. त्या रिंगचं दिसेल. हे पहा, या पद्धतीने त्या ठिकाणी शॉप्स असतात. असे मोठे मोठे शॉप्स आहेत. सोन्याच्या खाणी म्हणलं तरी चालतील ही दुकानं. म्हणजे या ठिकाणी पूर्ण वर्ल्ड मधून या ठिकाणी लोक सोनं खरेदीसाठी येतात. मग युके मध्ये असतील, रशियातील असतील, चायनातील असतील, पूर्ण भारत देशातून या ठिकाणी जे टुरिस्ट आहेत ते या ठिकाणी सोनं खरेदीसाठी येतात. कारण या सोन्याची प्युरिटी आणि यांचं डिझाईन हे इथलं खास दुबईचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. त्याच्यामुळे टुरिस्ट लोक या ठिकाणी हौशेने सोनं खरेदीसाठी येतात. तर चला आपण पाहूया याच्यामध्ये काय आणि किती फरक आहे. आणि इथे इंडियाचे सुद्धा खूप शॉप्स आहेत. आता हे जे आहे हे दख्खन शॉपचे मालक आहेत. यांची 15 दुकान आहेत दुबईमध्ये, याच मार्केटमध्ये जे गोल्डसुक मार्केट म्हणतो आपण, त्याच्यामध्ये यांची 15 दुकान आहेत आणि इंडियामध्ये 3 आहेत. 55 वर्षांपासून यांची दुबईत दुकान आहेत मित्रांनो. हे गुजराती कुटुंब आहे. तर आता दुबईच्या सोन्यामध्ये आणि आपल्या भारताच्या सोन्यांमध्ये किती रेटचा फरक आहे. तर साधारणचा आज जर आपल्याकडं 1 लाख रुपये तोळा असेल तर 5 ते 6 हजार रुपयाचा तोळ्यामागे फरक आहे, एक तोळ्यामागे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण किती सोनं आणू शकतो. तर लेडीज जर असेल तर त्यांना 3 तोळे आणता येतात. म्हणजे बाजारभावाप्रमाणे 3 लाख रुपयाचं सोनं त्यांना आणता येतं. त्याची कुठलीही तुमची चौकशी केली जात नाही. तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट पण असतं आणि बिल पण असतं एक्साईजला, जे तुम्ही दाखवायचं इथे. आणि पुरुष जर असेल तर त्यांना फार फार तर 1 तोळा म्हणजे 1 लाखाचं सोनं आणता येतं. आणि त्यांचा जर मुलगा असेल, तिथे राहत असेल 1 वर्षापासून, तर त्यांना सुद्धा 1 तोळा सोनं या ठिकाणी आणता येतं. म्हणजे दुबईतून असेल किंवा सौदी अरेबियातून असेल, आपल्याला एवढं या प्रकारचं सोनं आणता येतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी, जर तुम्ही टॅक्स पे करून, समजा ड्युटी किंवा कस्टम जे आहे ते पे करून किती आणू शकता. तर तुम्ही साधारणतः 1 किलो सोनं हे तुम्ही ड्युटी देऊन, म्हणजे त्या सरकारची ड्युटी 15% ती भरून तुम्ही 1 किलो सोनं इंडियात आणू शकता. पण त्याच्यासाठी काय अट आहे की त्याच्यासाठी अट अशी आहे की तुम्ही दुबईमध्ये तुमचं वास्तव्य 6 महिने पाहिजे. ज्या ठिकाणाहून तुम्हाला आणायचं तिथं तुम्ही 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ तिथं राहिलेला असावेत. आणि ते सोनं घेऊन ज्यावेळी तुम्ही समजा इंडियात येत आहे किंवा अदर कुठल्या कंट्रीतले असाल, तर तुम्ही समजा इंडियात येत आहे, तर इंडियात तुम्ही कमीत कमी 1 महिन्याच्या पुढे राहायचंय. अन्यथा ते जर कस्टमला सापडलं तर त्याच्यावरती फाईन मित्रांनो 38.5% फाईन आहे. एवढा फाईन आहे, प्लस मानसिक त्रास आणि जेल सुद्धा आहे. म्हणजे हा क्रायटेरिया तिकडून सोनं आणण्याचा. आणि दुसरी गोष्ट, तिथं तुम्हाला कुठलाही सोन्यावरती टॅक्स लागत नाही. म्हणजे जो काही 4-5% असतो तो तुम्हाला दुकानात पे करायचा आहे, परंतु ज्यावेळी तुम्ही एअरपोर्टला याल त्यावेळी तो तुम्हाला तिथे रिफंड केला जातो.
म्हणजे समजा तुम्ही 1 लाखाचं सोनं घेतलंय आणि त्याला 5,000 रुपये टॅक्स लागलेला आहे, तर ते 5,000 रुपये तुम्हाला तिथं ऑन द स्पॉट या ठिकाणी एअरपोर्टला तुम्हाला ते रिफंड केले जातात. दुसरी गोष्ट, दुबईला जीएसटी वगैरे कुणालाही भरायची काही गरज नाही. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्नची सुद्धा फाईल तिथे करायची गरज नाही. असं हे दुबईचं हे टुरिझम सेंटर आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ओढ लोकांची दुबईकडे असते व्यवसाय करण्याची, कारण तिथं त्यांना कुठला ITR भरायचा नाहीये, कुठला GST द्यायचा नाहीये, काही नाही. म्हणून आपली बरीचशी इंडियातली तिथं लोक जाऊन हा बिझनेसही करतात तिथे. म्हणजे सोन्याचा असेल म्हणा, बाकी डायमंडचा असेल, बऱ्याच गोष्टींचा. आणि जर तुम्हाला या ठिकाणून चांदी आणायची असेल तर तुम्ही 10 किलो पर्यंत चांदी या ठिकाणी इंडियात आणू शकता, त्याची ड्युटी वगैरे भरून. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की तुम्हाला समजा 24 कॅरेट गोल्ड आणायचे, समजा त्याचे बिस्किट किंवा बार आणायचे, तर तुम्ही ते आणू शकता. पण त्या बारवरती कुठल्या कंपनीचे, त्याचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी असलं गरजेचं आहे. तर ते तुम्ही तिकडून आणू शकता आणि इथं बनवून मजुरीमध्ये. आता साधारणतः तिथं जी आपल्या इंडियात आणि दुबईमध्ये डिझाईनच्या बाबतीत दुबईचं खूप फेमस आहे. 5 ते 7% फरक आहे मजुरी, जी मजुरी घेतली जाते. समजा आपण एक 10,000ची वस्तू घेतली, त्याच्यावर जर 500,000 रुपये मजुरी असेल, तर याच्यामध्ये 5 ते 7% फरक आहे दुबईमध्ये आणि इकडे आपल्या भारतामध्ये. तसं तर प्युरिटीचं सोनं आपल्या भारतात सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळतं, त्याचाही काही म्हणजे नो डाऊट आहे त्याविषयी. आणि ज्यावेळी बघा, आता बरीच लोक इंडियातून किंवा इतर देशातून जे फिरायला जातात, म्हणजे जर त्यांनी सोनं घालून गेले तर त्यांच्याकडे एक्साईजचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कारण एक्साईजला माहित नसतं हे सोनं तुमचं आधीचं आहे का तुम्ही परदेशातून आणलेले. त्याच्यामुळं त्याची तिथं तुमच्याकडे जर बिल असेल तर तुम्ही ती एअरपोर्टला त्याचे एक्सपोर्टची त्याची व्हॅलिडिटी कस्टमची 3 वर्ष असते. तर तुम्ही ते जाताना जर घालून गेला, पहिली गोष्ट, बरीच लोक हे बाहेर जाताना सोनं घालून जात नाही, तिकडचं घालून येतात. मग ते बिल दाखवलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. जो क्रायटेरिया मी जे तुम्हाला सांगितलं की लेडीजला 3 तोळे आणि जेंट्स 1 तोळा आणू शकतो, तर त्याचं जर बिल जरी दाखवलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. कुठल्याही गोष्टी करायची तिथं गरज पडत नाही. पण इकडनं जर तुम्ही सोनं घालून जात असाल तर निश्चित सावधान. कारण याच्यामध्ये मग बरीच लोक मोठमोठे गोप वगैरे घालून जातात, तर त्यांना या ठिकाणी बिल जरी नसेल तर त्यांचे तिथे व्हॅल्युएशन करणारे असतात एक्साईजमध्ये. ते एवढ्या याचं व्हॅल्युएशन करून त्यांची अथॉरिटी घेऊन तुम्ही जर ते सोनं तिकडं घालून गेलात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर विदाऊट अथॉरिटी तुम्ही जर गेलात, परत येताना मात्र निश्चित तुम्हाला कस्टमचा तडाखा बसतो आणि जी हॅरॅसमेंट होते, बरीच लॉंग टर्म प्रोसिजर असते. मग त्यानंतर माणूस वैतागतो, बाबा नको ते दुबईला जायला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे सोनं आपण किंवा चांदी खरेदी करायची, त्याचे जाणारे जे टुरिस्ट आहेत त्यांनी कृपा करून जाताना कुठलंही सोनं घेऊन जायचं नाही. उलट येताना जर तुम्हाला करायची इच्छा असली तर तुम्ही ती करू शकता, तोही काही विषय या ठिकाणी येत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे सोन्याची खाण असलेली दुबई, जी आपण म्हणतो पिक्चरमध्ये दाखवायची स्मगलिंग वगैरे, तर खरोखर त्या काळी ते चालायचं. समुद्रमार्गे याचं स्मगलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. पण आता कसं झालेलं आहे की आता म्हणजे ॲडव्हान्समध्ये सगळी टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी काही होत नाहीत. किंवा म्हणजे चोरून लपून काही सोनं आणता येत नाही. जे काही तुम्हाला आणायचं ते लिगल तुम्ही आणू शकता. किमान 1 किलो एका वेळी, ते बी 6 महिने तिकडे राहिलेलं असावं आणि 1 महिना तुम्हाला इकडे राहिलेलं पाहिजे इंडियामध्ये. तर ते तुम्ही 1-1 किलोने तुम्ही सोनं या ठिकाणी आणू शकता. अशा पद्धतीने ही जी तफावत आहे ती दुबई आणि भारत आणि इतरही देशांमध्ये याच पद्धतीने केलं जातं, की म्हणजे परदेशातून सोनं आणायचं. सेम टू हा क्रायटेरिया दुबईतून, सौदीमधून, कुठल्याही कुठल्या देशात गेलं, रशियनचं मार्केट आहे, चायनाची लोक येतात, पूर्ण देशातली, जर्मनी, पूर्ण वर्ल्डचं मार्केट त्या ठिकाणी आहे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी सर्व टॅक्स फ्री केलेलं आहे. नो GST, नो ITR, नो टॅक्स. म्हणून आज दुबई खूप एक श्रीमंत छोटस म्हटलं तरी चालेल आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ हा तुम्हाला आजचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपले असेच नवनवीन चांगले विषय येत राहणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.